जर मी तुम्हाला सांगितले की तुम्ही आज जे काही करत आहात, तुमच्या आयुष्यात जे काही चांगले किंवा वाईट घडत आहे आणि अगदी ज्या क्षणी तुमचा मृत्यू होणार आहे, ते सर्व तुम्ही आईच्या गर्भात असतानाच लिहून ठेवले गेले होते, तर तुमचा विश्वास बसेल का? थांबा, हा विचार करून आश्चर्यचकित होऊ नका. आज मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचे उत्तर ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. जगातील प्रत्येक माणूस हाच विचार करतो की मी जसे कर्म करेन तसे माझे भाग्य बनेल. पण मग असे का होते की एखाद्या अत्यंत चांगल्या आणि प्रामाणिक माणसाच्या आयुष्यात फक्त दुःखाचे डोंगर कोसळतात आणि एखादा अत्यंत वाईट, कपटी माणूस सुखात आणि श्रीमंतीत जीवन जगत असतो? जर सर्व काही आजच्या कर्मानुसारच ठरत असेल, तर जन्माला आलेले एक लहान बाळ, ज्याने अजून कोणतेही चांगले किंवा वाईट कर्म केलेले नाही, ते एखाद्या भयंकर आजाराने का त्रस्त असते? किंवा एखाद्या अत्यंत गरीब घरात का जन्माला येते? त्या निष्पाप बाळाचे काय कर्म होते? या प्रश्नाचं उत्तर विज्ञानाकडे नाही, पण याचे उत्तर एका अशा महापुराणात दडलेले आहे जे ऐकण्याची हिंमत प्रत्येकजण करत नाही. ते म्हणजे गरुड पुराण. गरुड पुराणात भगवान विष्णूंनी पक्षीराज गरुडाला मृत्यू, पुनर्जन्म आणि कर्माचे असे काही गूढ रहस्य सांगितले आहे, जे ऐकून तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून जाईल. माणसाचे भाग्य कधी लिहिले जाते? जन्माच्या अगोदर की कर्माच्या अनुसार? आज आपण या सत्यावरचा पडदा उठवणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो, त्यामुळे एकही सेकंद न वगळता लक्ष देऊन ऐका. जेव्हा एखादा मनुष्य मृत्यूला कवटाळतो, तेव्हा त्याचे फक्त शरीर नष्ट होते. गरुड पुराणानुसार आत्मा कधीही मरत नाही. मृत्यूच्या नंतर यमदूत त्या आत्म्याला यमलोकात घेऊन जातात. तिथे चित्रगुप्त त्या आत्म्याच्या संपूर्ण आयुष्यातील पाप आणि पुण्याचा हिशोब करतात. पण रहस्य इथे संपत नाही, रहस्य इथून सुरू होते. माणसाचे भाग्य कधी लिहिले जाते? या प्रश्नावर गरुड पुराणात एक अत्यंत स्पष्ट आणि अंगावर काटा आणणारा श्लोक आहे. आयुः कर्म च वित्तं च विद्या निधनमेव च पंचैतान्यपि सृज्यन्ते गर्भस्थस्यैव देहिनः. याचा अर्थ असा आहे की जेव्हा मनुष्य आपल्या आईच्या गर्भात असतो, तेव्हाच त्याच्या आयुष्यातील 5 सर्वात मोठ्या गोष्टी निश्चित केल्या जातात. त्या 5 गोष्टी कोणत्या? पहिली गोष्ट वजा आयुष्य. तो मनुष्य या पृथ्वीवर किती वर्षे, किती महिने, किती दिवस आणि किती श्वास घेणार आहे, हे तो जन्माला येण्याआधीच ठरलेले असते. तुम्ही तुमच्या आयुष्यातील एकही श्वास वाढवू शकत नाही किंवा कमी करू शकत नाही. दुसरी गोष्ट वजा कर्म. तो मनुष्य आपल्या आयुष्यात कोणत्या प्रकारचे काम करेल, त्याची उपजीविका कशी चालेल, हे आधीच निश्चित असते. तिसरी गोष्ट वजा धन. तो मनुष्य आपल्या संपूर्ण आयुष्यात किती पैसा कमवेल, तो श्रीमंत होईल की गरीब राहील, हे देखील आईच्या गर्भात असतानाच त्याच्या नशिबात कोरले जाते. तुम्ही कितीही हातपाय मारले तरी तुमच्या नशिबात जेवढे धन आहे त्यापेक्षा 1 रुपयाही जास्त तुम्हाला मिळू शकत नाही आणि कोणी हिरावूनही घेऊ शकत नाही. चौथी गोष्ट वजा विद्या. तो मनुष्य किती शिक्षण घेईल, तो किती बुद्धिमान असेल, हे देखील आधीच ठरलेले असते. आणि पाचवी सर्वात भयंकर गोष्ट वजा मृत्यू. त्या मनुष्याचा मृत्यू कधी, कुठे, कोणत्या वेळी आणि कोणत्या कारणाने होईल, हे सुद्धा तो आईच्या गर्भात असतानाच विधात्याने त्याच्या भाळी लिहिलेले असते. आता तुमच्या मनात एक अत्यंत मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. जर हे सर्व काही माझ्या जन्मापूर्वीच ठरलेले होते, तर मग माझ्या आजच्या कर्माचा काय उपयोग? जर माझे धन, माझे वय, माझा मृत्यू आधीच निश्चित आहे, तर मग देवच माझे भाग्य लिहितो का? आणि जर देवच भाग्य लिहितो, तर मग तो काहींना सुख आणि काहींना दुःख का देतो? देव इतका निष्ठुर कसा असू शकतो? याचे उत्तर भगवान विष्णूंनी गरुड पुराणात अत्यंत सुंदर आणि तर्कशुद्ध पद्धतीने दिले आहे. लक्ष देऊन ऐका, कारण इथून पुढे जे सत्य उलगडणार आहे ते तुम्हाला अंतर्मुख करेल. भगवान विष्णू सांगतात, हे गरुडा, मी कोणाचेही भाग्य लिहित नाही, मी कोणालाही विनाकारण सुख किंवा दुःख देत नाही. मनुष्याचे भाग्य जन्मापूर्वी नक्कीच लिहिले जाते, पण ते मी माझ्या मनाने लिहित नाही, तर ते त्याच्याच कर्मानुसार लिहिले जाते. म्हणजेच जन्माच्या अगोदर की कर्मानुसार. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. तुमचे भाग्य जन्मापूर्वीच निश्चित होते, पण ते भाग्य तुमच्याच मागील जन्माच्या कर्मावर आधारित असते. यालाच हिंदू धर्मात प्रारब्ध कर्म असे म्हटले जाते. कर्माचे 3 मुख्य प्रकार असतात: संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमाण कर्म. हे समजून घेतले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल. 1. संचित कर्म. तुम्ही आजवर जितके जन्म घेतले आहेत, त्या सर्व जन्मांमध्ये तुम्ही जे काही चांगले किंवा वाईट काम केले आहे, त्या सर्वांचा साठा म्हणजे संचित कर्म. हे एक प्रकारचे तुमचे कर्म बँक अकाउंट आहे. 2. प्रारब्ध कर्म. जेव्हा तुमचा नवीन जन्म होतो, तेव्हा त्या संचित कर्माच्या साठ्यातून थोडासा भाग काढून तुम्हाला या जन्मात भोगण्यासाठी दिला जातो. त्याला प्रारब्ध म्हणतात. हेच तुमचे भाग्य किंवा नशीब आहे.
म्हणूनच आईच्या गर्भात असताना जे भाग्य लिहिले जाते ते तुमच्याच मागील जन्माच्या बँक अकाउंटमधून काढलेले बॅलन्स असते. जर एखाद्याने मागील जन्मात खूप पाप केले असेल तर तो या जन्मात एखाद्या गरीब घरात जन्माला येईल किंवा जन्मतःच आजारी असेल. हे देवाने केलेले अन्याय नाही, तर त्यानेच स्वतःसाठी तयार केलेले प्रारब्ध आहे. आणि जर एखाद्याने मागील जन्मात खूप पुण्य केले असेल तर तो या जन्मात श्रीमंत घरात जन्माला येईल आणि त्याला सर्व सुखसुविधा मिळतील. 3. क्रियमाण कर्म हे सर्वात महत्त्वाचे आहे. क्रियमाण कर्म म्हणजे तुम्ही आज या क्षणी जे कर्म करत आहात. अनेक लोक विचार करतात की जर सर्व काही आधीच ठरले आहे तर आपण काहीच न करता शांत का बसू नये. भगवान विष्णू गरुड पुराणात स्पष्ट करतात की मनुष्य योनी ही कर्मयोनी आहे. तुम्हाला तुमचे प्रारब्ध नशीब भोगावेच लागेल. पण या जन्मात तुम्ही जे नवीन कर्म क्रियमाण कर्म कराल त्याने तुम्ही तुमचे भविष्यातील भाग्य आणि पुढचा जन्म ठरवत आहात. एक अतिशय सुंदर उदाहरण पाहूया. समजा तुम्ही एका ट्रेनमध्ये बसला आहात. ट्रेन कुठून सुटली आणि कुठे जाणार आहे हे आधीच निश्चित आहे. हे तुमचे प्रारब्ध किंवा नशीब आहे. तुम्ही ट्रेनचा मार्ग बदलू शकत नाही. त्या ट्रेनमध्ये बसल्यावर तुम्ही इतर प्रवाशांशी कसे वागता, तुम्ही खिडकीतून बाहेरचा निसर्ग पाहता की आत बसून कोणाशी भांडण करता, तुम्ही शांत झोपता की पुस्तक वाचता, हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. हे तुमचे क्रियमाण कर्म आहे. म्हणजेच तुम्हाला आयुष्यात कोणती परिस्थिती मिळेल हे तुमचे नशीब मागील कर्म ठरवते. पण त्या परिस्थितीला तुम्ही कसे सामोरे जाता हे तुमचे आजचे कर्म ठरवते. गरुड पुराणानुसार जेव्हा आत्मा आईच्या गर्भात असतो तेव्हा त्याला आपल्या मागील अनेक जन्मांच्या आठवणी असतात. गर्भात असताना तो आत्मा उलटा लटकलेला असतो आणि त्याला अत्यंत वेदना होत असतात. त्यावेळी तो आत्मा देवाची प्रार्थना करतो आणि वचन देतो की हे प्रभू, मला या नरकयातनेतून बाहेर काढा. मी जन्म घेतल्यानंतर फक्त तुझे नामस्मरण करेन आणि सत्कर्म करेन. पण जसा तो आत्मा पृथ्वीवर जन्म घेतो तशी भगवान विष्णूंची माया त्याला घेरते. तो बाळ रडायला लागतो आणि तो आपले मागील जन्म, देवाला दिलेले वचन आणि आपले मूळ स्वरूप सर्व काही विसरून जातो. तो या जगातील मोहमधल्या पैसा, संपत्ती, अहंकार आणि नात्यांमध्ये इतका अडकतो की तो पुन्हा नवीन पाप कर्मे करायला सुरुवात करतो. म्हणूनच गरुड पुराण आपल्याला जागे करते. बऱ्याचदा आपण पाहतो की एखादा माणूस आयुष्यभर कोणाचेही वाईट करत नाही तरीही तो दुःखी असतो. लोक म्हणतात, हा तर इतका चांगला आहे, मग देव याला दुःख का देतो? याचे कारण त्याचे मागील जन्माचे पापकर्म प्रारब्ध असते, जे तो या जन्मात भोगून संपवत असतो. त्याचे या जन्मातील चांगले वागणे त्याचे पुढचे आयुष्य आणि पुढचा जन्म सुंदर बनवत असते. याउलट एखादा वाईट माणूस खूप सुखात दिसतो, कारण तो त्याच्या मागील जन्माचे पुण्याचे फळ प्रारब्ध आता भोगत असतो. पण या जन्मात तो जे वाईट कर्म करत आहे त्याचे फळ त्याला लवकरच याच जन्माच्या शेवटी किंवा पुढच्या जन्मात भयानक नरकयातनांच्या रूपात भोगावे लागते. चित्रगुप्ताच्या दरबारात कोणाचीही सुटका होत नाही. प्रत्येक कर्माचा हिशोब द्यावाच लागतो. गरुड पुराणात एक अतिशय मोठा आणि दिलासादायक विचार देखील सांगितला आहे. नियती आणि कर्म यात कर्माचे पारडे नेहमी जड असते. भगवान विष्णू म्हणतात, जरी मनुष्याचे भाग्य जन्मापूर्वी लिहिले गेले असले तरीही त्याच्याकडे आपल्या आजच्या कर्माने आणि खऱ्या भक्तीने आपले नशीब बदलण्याची ताकद असते. जर एखाद्या व्यक्तीच्या नशिबात मागील कर्मामुळे खूप मोठे दुःख किंवा अपमृत्यू लिहिला असेल, पण जर तो व्यक्ती या जन्मात अतिशय शुद्ध मनाने ईश्वराची भक्ती करत असेल, गरजूंना मदत करत असेल आणि निस्वार्थ भावनेने सत्कर्म करत असेल, तर परमेश्वर स्वतः त्याचे प्रारब्ध सौम्य करतात. ज्या ठिकाणी त्याला सुळावर चढवले जाणार असते तिथे त्याला फक्त काटा टोचून सोडले जाते. भक्ती आणि चांगल्या कर्मात इतकी ताकद आहे की ते विधात्याने लिहिलेला लेखही बदलू शकते किंवा त्याचे दुःख सहन करण्याची प्रचंड ताकद त्या व्यक्तीला देऊ शकते. निष्कर्ष काय? माणसाचे भाग्य कधी लिहिले जाते? उत्तर आहे, जन्माच्या अगोदर. कोणाच्या सांगण्यावरून लिहिले जाते? उत्तर आहे, तुमच्याच कर्मानुसार. थोडक्यात सांगायचे तर देव तुमचा न्यायाधीश आहे, पण तुमचे वकील आणि गुन्हेगार तुम्ही स्वतः आहात. तुम्ही जे पेरले आहे तेच तुम्हाला आज कापावे लागत आहे. आज तुम्ही जे पेराल तेच तुम्हाला उद्या कापावे लागेल. नशीब आकाशातून पडत नाही, ते तुमच्याच हातांनी, तुमच्याच कर्मांनी विणले जाते. म्हणूनच आजपासून कोणालाही दोष देणे थांबवा. तुमच्या आयुष्यातील दुःखासाठी देवाला, परिस्थितीला किंवा इतर माणसांना दोष देऊ नका. ते तुमचेच मागील कर्म आहे जे तुमच्यासमोर आले आहे. त्याला हसतमुखाने स्वीकारा आणि आजपासून असे कर्म करा जेणेकरून तुमचे येणारे उद्याचे भाग्य सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. गरुड पुराणाचे हे महान सत्य जो मनुष्य समजून घेतो त्याच्या मनातील मृत्यूची भीती कायमची नाहीशी होते आणि तो खऱ्या अर्थाने एक मुक्त, आनंदी आणि समाधानी जीवन जगतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, जर यातून तुम्हाला जीवनाचे एक नवीन सत्य उलगडले असेल तर हे ज्ञान फक्त स्वतःपुरते मर्यादित ठेवू नका, कारण चांगले ज्ञान इतरांना देणे हे देखील गरुड पुराणानुसार एक मोठे पुण्यकर्म आहे.